थांबा. जर तुम्ही अजूनही साधी भोगीची भाजी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी दाखवणार आहे भोगीची भाजी अशी जी खाल्ल्यावर सगळे विचारतील काय टाकलास. नमस्कार मंडळी. संक्रांती आली की भोगीची भाजी आली हा विषय निघतोच. पण आजची रेसिपी आहे आजीचे टिप्स. माझा सिक्रेट तडका म्हणजे भोगी स्पेशल चवीला स्पोट. या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे वांगी, गाजर, मटर, हरभरा, कोबी, बटाटे, टमाटे, शेवग्याचे शेंगा, भाजीपाला. भोगीच्या आज भाजीसाठी लागणारे जो मिळेल तो. पण खरी चव येते हा एक सिक्रेट स्टेपमुळे. या भाजीचे सिक्रेट आहे त्यानंतर यामध्ये आपण कांदा, तीळ, खोबरं भाजून घेणार आहोत. याची पेस्ट करून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही पेस्ट आहे यामध्ये मधली चव. नंतर कढई गरम करून तेल टाका. त्याआधी सर्व भाज्या परतून घ्या व्यवस्थित. भाज्या थोड्याशा अशा नरम झाले की व्यवस्थित परतून घ्या, जेणेकरून आपल्या भाज्या लवकर शिजायला मदत होते. आपण जेवढ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत ते सर्व यामध्ये बोरं देखीलही ॲड करतात. त्यानंतर यामध्ये ॲड करतात पेरू, थोडीशी साखर किंवा गूळ ॲड करा, जेणेकरून या भाजीची अजूक दुप्पट चव येते. ज्यांना पेरू नसेल आवडेल किंवा बोरं आवडत नसा तर स्किप करा. पण या सर्व भाज्या या भोगीच्या दिवशी करतातच. थोडीशी गोड होते बोरामुळं किंवा पेरूमुळं. त्यानंतर आपण जी पेस्ट मिक्सरमधून काढलेली आहे ती या परतून ठेवायची. हो मैत्रिणी, ही या पेस्टमुळे या भाजीची सिक्रेट टिप्स आहे म्हणजे पेस्ट. या पेस्टमुळे अतिशय चव येते. त्यानंतर आपण कांदा, लसूण मसाला, लाल देगी मिरची पावडर ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ, धने पावडर, त्यानंतर हळद ॲड करायची आणि गरम मसाला. हे सर्व मसाले यामध्ये परतून घ्यायचे आहे. अतिशय चवीला अप्रतिम लागते ही भाजी. नक्की या भोगीच्या संक्रांतीमध्ये अशा पद्धतीने भाजी करून बघा. नक्की तुम्हाला घरचे विचारतील या भाजीमध्ये कोणता मसाला ॲड केलेला आहे. आता सर्व साहित्य मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत यामध्ये. आणि